झी मराठी वाहिनीवरील पिंजरा मालिकेमुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे सारा श्रवण. या गाजलेल्या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे सारा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटात कामं केली. एका खंडणी प्रकरणात तिला अटक झाली होती, मात्र यानंतर ती कुठे दिसली नाही. अचानक ती सिनेसृष्टीतून गायब झाली. ती सध्या कुठे आहे आणि काय करते ह्याची माहिती आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सारा श्रवण हिने 2011 साली जळूबाई हळू या व्यावसायिक नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर ती झी मराठीवरील पिंजरा मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या पहिल्याच मालिकेतील तिचं काम गाजलं. त्यानंतर तिने देवयानी, अनोळखी, तू तिथं मी या मालिकांमध्ये कामं केली. याशिवाय एकापेक्षा एक या डान्सिंग रियालिटी शोमध्ये आपल्या डान्सची झलक तिने दाखवली. 2014 साली ती आपला बालमित्र गणेश सोनवणे ह्याच्याशी विवाहबद्ध झाली. गणेश डिजिटल मीडियामध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. पुढे साराने व्हॉट अबाउट सावरकर, शिकारी, रंग हे प्रेमाचे यांसारख्या सिनेमात कामं केली. या दरम्यान ती लक्ष, ग साजणी, एक मोहर अबोली, कंदफुलाचा गेला सांगून, माझ्या माहेरा या मालिकांमध्ये झळकली होती. 2018च्या दरम्यान आलेला रोल नंबर 18 या सिनेमातील अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याच्या आरोपामध्ये तिला अटक झाली होती. अभिनेत्यावर कास्टिंग काउच आणि विनयभंगाचे आरोप करून त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप सारावर करण्यात आला होता. या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना अगोदरच अटक झाली होती. याचवेळी तिला मुलगा झाला होता. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. यातून ती सही सलामत बाहेर पडली. त्यानंतर ती दुबईला निघून गेली. सारा सध्या दुबईतच स्थायिक झाली आहे. नवरा आणि मुलासह ती फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करत असते. आता ती सिनेसृष्टीपासून दूर संसारात रमली आहे.